अरे देवलाल तुला कटकटे शोधलं मी ना तू मस्त दग्गेत बोलाय करा तुला अंगेल तर हांचे पिव जाऊ आपला बाटली भर एक बाटली तर पिऊ म्हणता दोघं पण तू काय बिला चालनी अरे शिवलाल आज इच्छा होती ना आज आजोबा बोललं तर आपण तर आज मस्त की शेकोटी पेटू थंडी ये ना मस्त की बुहू आणतं एकत्र त्याकडे मग मी कॅन्सल केलं मग आज त्याकडेच मी आलो रे पिवाला आहे का ठीक आहे मग मी पण दग्गेत भते आता काय करू. अरे शिवलाल ना देवलाल बेवडे तुम्हाला काय दिखच नाही का पिवाशिवाय बीचं काय हा. अरे जाता जाता जरा शरीर जपा एकोणीशी निखळून जातील सब. अरे आजोबा आहे काय निखडतीये एकदम कडाकडे आमची तू दाख तू काय टकाटका आबाजी आहे आम्ही पण टकाटक बेवडा आहो. अरे शिवलाल ने देवलाल काय हंगा तुम्हाला आता जाऊ दे सर काय हंगून फायदा नाही तो आता नुसता गोंगाडू लपला. अरे बोल ना शांतर भाऊ नी गोंगाडूनार आज आपण मस्त की शेकुट्या घेवालो आपू मस्त की कालोखन बोलो मस्त पैकी. अरे काय नाही आहे सर बाबा आमचं काय माहिती काय जाम आमचा पाऊस माहिती नाही कंटिन्यू पाऊस पडला पाऊस म्हणजे बाबा हंगूनच फायदा नाही खतरनाक एकदम. अरे हे काय तू फेकी त्यातला बिजस काय अंगवात होतं आता विषय बदलीला. अरे हो रे अरे वगैरे आता मस्त की घ्या नुसतं एकामेकाला खेचाखेची त्यांना करू नका. ठीक आहे आता उग्गर येते आता काय मस्त की आता हा एकदम वा थंडी जाम गणी थंडी पडली पण जबरच थंडी पडलंय एवढी थंडी पडलंय ना की काय सांगू बाहेर निघून. अरे शिवलाल काका थंडी दिवसात थंडीत काय पाऊस का पडाल का ऊन पडाल. अरे झाबऱ्या वेड्या आता उन्हाला पावसाला हिवाला एक दिवशी पडतंय काय सगळं एक दिवशी होतंय आता गेलं ते दिवस राहिल्याच्या आठवणी समजलं का. आता उन्हाला पावसाला ना हिवाला कवा पण चालू होतंय. हा हे तुम्ही बरोबर हंगीला हे पटलं म्हणा. अरे तुम्हाला काय सांगू आमचा खरा काल होता एकदा पाणी गेला का गेला तो परत पाणी पडवा नाही. मग आमचं चार महिने ऋतू हवा उन्हाला पावसाला हिवाला हवा आहे. मग आता काय गेला सगळं बदलला आता आता कवा पण पाणी पडतंय कवा पण थंडी लागतंय कवा पण गरम करतंय काय आता हाय ते हवामान आता काय राहिलं नाही आता सगळी दुनिया आता हेच चाललंय. हा डॅनी आबाजी हे तुम्ही 100% खरांगला तवाचा काल जाम भारी होता. आताचा कालन काय सत्यानाश झाला सगळा जवशीन ती दुनिया मोबाईलमध्ये आला मोबाईलमध्ये घुसली तेव्हा तर जुनं बिनं खेळ सगळं विहरली पोर आता जो तो मोबाईल बाबा जय पो मोबाईल बाबा. हो बरोबर झालं बरोबर बोलतोय मामा एकदम मस्त बोलतो खरी गोष्ट आहे. म्हणजे पहिल्या जुने कालन काही भरपूर एकामेकाली काही खेळवाई मस्त मस्ती करवाई जाम आता सगळी जो तो मोबाईलमध्ये घुसून राहते. तेव्हा काल बरा होता स्वस्ताही पण होती एवढं काही साधन बिधन होतं पण बरी होतं तेव्हा काल. आता काय मोबाईल आला चांगलं झालं पण आता ते काय माणसं जाम हारी गेली मोबाईलची आता सगळं मोबाईल बाबा. अरे पण आमचं कना बरं आहे थंडी पडलं एवढी जाम थंडी पडलंय. अरे काय ये नुसते शेकोटी पेटे मजा नाही काय बुचिंग करा पाहिजे मस्तपैकी काय फ्राय बी मारले मस्तपैकी आपू मजा नाही. वा आजोबा तू ना मा मनेस गोष्ट गेली मग आपण मस्त पार्टी करू सला ना थंडी ये एकदम चिकन बुचिंग काय करू मस्तपैकी ना आम्ही आणतील दारू तुमच्याकडे काय आला तुम्ही पिते तीन आला थंड पिलेला थंड दारू पिलेला दारू बीर पिलेला बियर काय करू मस्त करू. अरे देवलाल मी काय बोललो माहिती आहे का फक्त बुजिंग करायची दारूचा विषय नाही काढायचा होते दारू नको बाबा फक्त बुजिंग करू मस्तपैकी काय असं मी सांगितलं तुम्हाला माझी दात पण नाही मिळत तुम्ही तसंच मला नरम काय तुम्ही खाईन मग मी तुमच्यातलं म्हणून मी विषय काढला. डॅनी आबाजी तुम्ही बरोबर सांगता हा करू आपण नक्की करू काय करू नियोजन करू मस्तपैकी मस्त आणू 2 किलो बसून कापला नाही 3 किलो लागेल 3 किलो काहीतरी करून नियोजन मस्तपैकी. हा जाबऱ्या चालतंय ना. अरे मामा आमचा स्वेटरचा बिझनेसही टाकला आला ना तो गावून स्वेटर घेऊन तर दरवर्षी ते सीझनला काय ना काय धंदा आहे ना तर स्वेटर काय धंदा टाकला नाही का. अरे चाललंय नियोजन म्हणजे आता माल मागणार गेलं बाहेरशी मिळेल आपलं काही म्हणजे आपल्या माणसाला स्वस्त धरून स्टेशन त्या काही मला ओलसमधून माल भेटणार केला एक ठिकाणी मग येईन गाव मी स्वेटर विकवायला घेऊन आलोच करीन घेऊन आलो का ना माझ्या 2 चेलेला घेऊन येते मी त्याला टेन्शन घेऊ नका तुम्हाला आला ना सगळ्याला तुम्ही जातील ना त्याला पाठवून द्या स्वेटर घेवाला मस्त की चांगले स्वेटर आणणार केलं मी ना आपले ब्लँकेट तरी सगळं म्हणजे गोदऱ्या ब्लँकेट एक नंबर आम्हा काम ते. आला थंडीचा महिना भरपूर शेकोटी पेटवा मला लागलंय थंडी ओहो. वा मामा एक नंबर गाणं बोलला रे बारीकानं बोलला तू आवाज जाम सुरीला आहे तुझ्या. अरे ते सगळं म्हणू दे गोष्टी ध्यानाबाजी गोष्ट होऊन त्या गोष्ट बुथाई गोष्ट सांगून ना मस्त की बुथाई गोष्ट सांगा ना प्लीज बुथा गोष्ट ऐकवाय मस्त थंडी बोलव एकदम जाम गाठा पडलाय ना थंडी मस्त शेकोटी पेटले बुथाई गोष्ट. हो डॅन्याबाजी होते ना गोष्टी डॅनी प्लीज गोष्ट होऊन जाते मस्त की आज. हे काय तुमची सगळी इच्छा आहे तर मस्त गोष्ट सांगते मला बुथाई गोष्ट सांगते मी. अरे खरोबर अनुभव नाही म्हणजे ओरिजिनल गोष्ट आहे मी नोडीकर बुथ बघलेला आहे. आता सांगू गोष्ट का अरे मी तो जरा बारका होतो म्हणजे जर हाईल मी 13-14 वर्ष आहे ना 13-14 नाही 17-18 वर्ष आहे मी आसपास तशी गोष्ट आहे म्हणजे अरे मला मी गेलतो मावशीकडे वस्तीला गेलतो हां
तर वस्तीला गेलतो म्हणजे नावाला गेलतो वस्तीला, पण काय वस्तीला रेवा नव्हतं, राशी घरायला होतं म्हणा. मी गेलो मस्तपैकी रेलो, जेवलो बिवलो, 9 वाजले तर ना आता निघते बरं घरा जावं थांबतं. तर मग बोला हांतो ओढते तुला हांतं घरापर्यंत. मी नाही, मी एकटा जाण, मी काय घाबरते कोणला हांतं. 9 करताना 10 वाजलं निघताना, हां 10 वाजलं. तर 10 वाजता निघलो हो मी तर तर निघलो तर डोंगरी लागते, मोठी डोंगरी, एकदम घनघाट डोंगरी. पण मी काही घाबरते काय, मी घाबरणे अजिबात, मी एकदम निडर माणूस. मागं अनम्या फोटो म्हणजे अनमाना फोटो मागल्यात, मी गेला घाबरताय. मी चाललो मस्तपैकी गाणं बोलत 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 आयला. मी तटं गेलो तर काही खडबडल्या आवाजाला सर सर पाले काय खडबडत होतं. आला बघलं आजूबाजूला काय दिखत नाही, काय दिकच नाही. अरे काय दिकच नाही. मग मी चाललो सालगेत चाललो. आता गेलो पुढे गेलो तर काय बाबा, एक सफेद वहेटा ना, त्या केस लांब ना, उलट पाय, हाय समोर उभा हाय ना, सफेद एकदम माझं बघतोय ना, डोळं द्या लाल लाल. आता काय करू मी, काही बोलू बरं, समोरच उभा आहे तो. मी काय केलं, मी हनुमान चालीसा बोललो ना. अरे हनुमान चालीसा बोला सुरुवात केली मी, हनुमान चालीसा बोलवा गेलो का ना, गल्ली माया हनुमाना फोटो होता, हनुमान देवा फोटो होता, तो धरला होता. मी हनुमान चालीसा बोलू लागलो. मी घर मला काही समजच नाही, कडक पडलं. पण ते बुत थोडं गायब झालं. मी जी ठोकली, धाव घर ठोकली आणि बापा बाय कमी स्पीडला आलो मी. एकूण बाईक पण एवढी फसणार एवढा मी स्पीडला आलो. घर आलो डायरेक्ट दारणच पडलो तर घरची सगळी काय झालं आणतं. मी गेला ह्याला मला पाणी बिणी दिला. तर मी बोललो हे काय झालं माहिती का, बरं भूत दिखलतं म्हणा. हा बापा सपेट हे आणतं, भूत दिखलतं म्हणा, एकदम साफ घाबरलं. आम्हाला खराब झाली मला, ताप बी भरला म्हणा, मला राष्ट्रीय दवाखान्यात नेलं. बापा अरे बाबा सत्य घटना आहे, डोलीकर भूत बघलेलं होतं बापा. अरे बापा आजोबा, काय कहाणी होती ही? कहाणी म्हणजे खरोखरची कहाणी. आम्हाला तर सरला आश्चर्यचकित झालं, आम्ही शॉक पडलो. बापा तुम्ही भारी डेअरिंग केली टाईमान. अरे काय सांगू तुम्हाला, मी मरणांशी बसलो मग तिकडे टाईम म्हणते. आमच्या ते कालन जांबूथ निघवाई बाबा, बुथ म्हणजे चालूच बुथ जटा बघितलं तर लाईटं नेलं तर तुला घरी दिवं लाईटं नेतं ते कालन बुथाराज होतं सगळं. खरोखर आजोबा दम आहे तुम्ही. राजोबा ती गोष्ट ऐकून मी पिलती ती उतरली साप. काय भयानक गोष्ट होती ही. अरे ते कारण खरोखर एवढी बुथ होती हो, थिनी जाम होती बुथ. मी स्वतः डोलेकर बघलेला आहे बुथ. अरे बाबा डॅनी आबाजी, तुम्ही खतरनाक काम केलं रा. नशीब तुमच्या केलं ना, हनुमाना फोटो होता, तुम्ही हनुमान चालीसा बोलला, नाही ते बुत पछाड झाला. अरे नशीब माझ्याकडे मला फोटो होता ना, मी हनुमान चालीसा बोललो. जर माझ्या घरी बिजा कोणी आता ना तर तीच हार्ट अटॅक म्हणजे झटका मिळाला. आपण मी हिंमत धरली हिंमत. मला माहिती होतं म्हणजे मला हांगवाय म्हणजे तवशी लोक होतं आसपास की ते डोंगराबद्दल काय निघते ना रश्यभरांत. मला काय वाटलं 10 वाजले ना, आता एवढं तर काय निघाल 12 नव्हतं वाजलं, 10 वाजलं ना. मी चालतो आहे गाणी बिनी बोलत, हिमाई तुला घटना झाली. राजोबा ती गोष्ट ऐकून घाबरलो मी जरा. अरे भारी खतरनाक म्हणजे ओरिजिनल गोष्ट होती ही. आता काल बदलला ना, तवशी काल नव्हतं म्हणजे आता काय लाईट बिटी आल्या सगळे, आता काय सगळं जगत बदलून गेला. आता तवशी काल जरा म्हणजे जाम भीती होती, म्हणजे तो लाईट ना, घरघर लाईट नाही, सगळं दिवं. काय पण थंडी शेकोटी मजा मस्त आली ना आजोबा. ही गोष्ट पण ऐकायला भेटली, भारी वाटलं म्हणजे एकदम मस्त. आता आपण मस्त हे काय आता आपली टोलीच ठेवूया, आता नियोजन करू मस्त की काय पण शिवलाल ना देवलाल, तुम्ही पण आमच्या टोलीने जाया, पण जास्ती पिऊस जाऊ नका. ठीक आहे आजपासून सगळा मित्र आजोबा आहे, मित्र सगळं तुम्ही आजपासून. शिवलाल देवलाल तुम्हाला आपण लक्ष देतो, भांडण करू नका. अरे बस का आजोबा बस का, आम्ही तुम्ही आणखी तसं बघू. काय पार शेकोटी मस्त मजा आली ना आजोबा. ही गोष्ट पण ऐकायला भेटली, भारी वाटलं. आता तर चला मित्रांनो, आता काय मित्रांनो, झाबरू तू बोल. हाय नमस्कार मित्रांनो. मस्त शेकोटीचा धक, थंडीची मजा, एकदम शेकोटी पेटवलेली थंडीची आम्ही, आणि मस्त एकत्र बसलेलो, आणि आजोबाची भूताची गोष्ट पण मस्त ऐकायला भेटली. तर व्हिडिओ कसा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपले व्हिडिओ येत नव्हते, काही कारणावं असतं, तर आजपासून व्हिडिओला सुरुवात केली आहे. हलवले ते व्हिडिओ आपले, तर पाहत जा, सपोर्ट करा मित्रांनो. थँक्यू सो मच यूट्यूब फॅमिली.